नमस्कार, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जो ड्रेस कट करणार आहोत त्यासाठी हे ड्रेस मटेरियल घेतलेलं आहे मी। ड्रेस मटेरियल घेतलेलं आहे। आता हे आधी ड्रेस मटेरियल कशा पद्धतीने आहे आधी आपण एकदा चेक करूया, कापड जास्त आहे का। आता याला बॉर्डर जे आहे ते अशा पद्धतीने ठेवलेलं आहे, पण आता ड्रेस जो शिवायचा आहे तो कशा पद्धतीने शिवायचा आहे ते पहिल्यांदा सांगते। आता पहा, ड्रेस जो असणार आहे तो इथे आपण अशा पद्धतीने गळा असणार आहे, नंतर आपला अशा पद्धतीने आता इथे आपण पॅच बनवायचा आहे, पॅच डिझाइनचा बनवायचा आहे इथे अशा पद्धतीने। तर ह्या ड्रेसला आपल्याला इथे एक टक्स घ्यायचा आहे, म्हणजे हा टक्स एक येईल व हा टक्स एक येईल। अशा पद्धतीने टक्स मायनस करून आपल्याला हा ड्रेस शिवायचा आहे, कारण आपला ड्रेस जो आहे तो अगदी व्यवस्थित, हा आकार जो आहे तो आपला अगदी व्यवस्थित बसायला हवा। त्यासाठी अगदी व्यवस्थित परफेक्टपणे इथे मापे टाकायचे आहेत व ड्रेस कटिंग करायचा आहे। तर हा ड्रेस कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे तो मी ह्याच्यावरती न दाखवता कॅनव्हास वरती दाखवते की कशा पद्धतीने आपण ड्रेस जो आहे तो कटिंग करायचा आहे, कारण तुम्हाला मापेही अगदी परफेक्ट दिसतील व लक्षात सुद्धा येईल की कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। तर आता जी आपण मेजरमेंट शिकणार आहोत ती अगदी परफेक्ट पद्धतीने असणार आहे। तर तुम्ही अगदी सविस्तरपणे हा ड्रेस पहा। जर हा कटिंगचा व्हिडिओ एका भागात नाही झाला तर मी ह्याचे 2 भाग करीन। ह्या भागात थोडं पहा, पुढच्या भागात थोडं पहा, कारण व्हिडिओ थोडेसे मोठे झाले तर महिला बघत नाहीत। त्यासाठी जितका मोठा व्हिडिओ झाला तर तितका व्हिडिओ जो असतो तो पाहायला कंटाळा करतात, पण त्यांच्या एवढं लक्षात येत नाही की त्यामध्ये शिकण्यासारखं काहीतरी असतं, त्यामुळे व्हिडिओ मोठा होत असतो। तर चला असू द्या। तर मी कॅनव्हास घेते व कॅनव्हासवरती मापे टाकते। जी मापे आहेत ती अशा पद्धतीने आहेत पहा। उंची जी आहे ती 40 इंच आहे, कंबर घेर जे आहे तो 32 आहे, छाती जी आहे ती 36 इंच आहे, अप्पर चेस्ट आहे ती 35 इंच आहे, फुल चेस्ट जी आहे ती 36 इथे आलेली आहे, पूर्ण शोल्डर 15 इंच आहे, अपेक्स टू अपेक्स 7.5 इंच आहे, शोल्डर टू अपेक्स 10 इंच आहे व हिप जी आहे ती 42 इंच आहे। आता स्लीव इथे 16 इंचाची घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने आपण मेजरमेंट टाकूया व ड्रेस कट करूया। आता मी इथे कॅनव्हास जो आहे तो हंतरलेला आहे। पहिल्यांदा काय करायचं तर आपण ड्रेसची मापे टाकताना पहिल्यांदा एक साइडला सरळ रेष आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने। इथे सरळ मार्किंग तुम्हाला दिसत आहे का? मी इथे चॉक वापरते। आता ही सरळ रेष आधी आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे सुद्धा सरळ आपलं कापड आहे का पाहण्यासाठी मी इथे काय करते तर सरळ रेष आखते। आता ही आपली जी रेष दिसत आहे, इथून आपल्याला शोल्डरचं पूर्ण माप टाकायचं आहे। म्हणजे शोल्डर किती आलेली आहे तर इथे शोल्डर पाहू शकता, शोल्डर जी आहे ती पूर्ण 14 इंच आहे, तर इथे 7 इंच घेते मी। इथून मी 7 इंचला एक मार्क करते। आता शोल्डर डाऊन किती जायचं असतं तर शोल्डर जे आहे ते 1 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे। इथून 1 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे। आता इथून 2.5 इंचला मार्क करायचा आहे, इथून 2.5 इंचला एक मार्क करायचा आहे। आता हे जे मार्क केलेलं आहे 1 इंच उतार तो अशा पद्धतीने इथे जॉईन करायचा आहे।
आता इथे अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे. आता इथून आपल्याला जे माप आहे ते मुंड्याचं माप टाकायचं आहे किंवा आर्महोलचं माप टाकायचं आहे. तर आर्महोलचं माप किती येणार आहे पहा. जर तुमचा गळा जर डीप असेल तर तुम्हाला छातीचा म्हणजे जर छाती 28 ते 32 मध्ये असेल तर छातीचा 6वा भाग प्लस 0.75 घ्यायचा आहे. जर तुमचा छाती जर 33 ते 36 मध्ये असेल तर छातीचा 6वा भाग प्लस 0.50 घ्यायचा आहे म्हणजे अर्धा इंच. जर छाती 37 ते 41 इंचापर्यंत असेल तर छातीचा 6वा भाग प्लस 0.50 इंच म्हणजेच अर्धा इंच घ्यायचा आहे. जर छाती 42 ते 46च्या मध्ये असेल तर छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. छाती जर 46च्या पुढे असेल तर तुम्ही इथे चेस्टचा 6वा भाग वजा 0.50 म्हणजेच अर्धा इंच वजा करायचा आहे. तर आपली छाती जी आहे ती 33 ते 36च्या मध्ये बसते. तर छातीचा इथे फॉर्म्युला म्हणजेच आर्महोलचा फॉर्म्युला जो असणार आहे तो छातीचा 6वा भाग प्लस अर्धा इंच. जर गळा डीप करायचा असेल, जर गळा जर पॅक करायचा असेल तर आपण प्लस 1 इंच करणार आहोत. तर इथे गळा जो आहे तो समोरचा गळा 6 इंचापर्यंत घ्यायचा आहे. तर गळा जो आहे तो डीप येतो. तर त्यासाठी काय करायचं, छातीचा 6वा भाग म्हणजेच काय तर 36 भागिले 6 करायचा आहे. तर आपल्याला 6 मिळेल. प्लस त्यामध्ये 0.50 म्हणजे अर्धा इंच मिक्स करायचं आहे. तर किती येईल, 6.5 इंच येईल. आता इथे 6.5 इंचाला एक पॉइंट करून घ्यायचा आहे. इथून पहा, इथून 6.5 इंचाला एक पॉइंट करायचा आहे. आता ही एक आपली लाईन जी झाली ती अपर चेस्टची लाईन. आता इथून आपण सर्व मापे टाकून घ्यायचे आहेत. आता हा शोल्डर आहे, तर हा शोल्डरचा मध्य आहे. तर शोल्डरच्या मध्यापासून आपण अशा पद्धतीने टेप ठेवायची आहे सरळ. तर आता टेप सरळ ठेवून आता आपण बाकीची जी मापे आहेत ती सर्व टाकून घ्यायची आहेत. पहा, आता इथे अपेक्स पॉइंट म्हणजे छाती मुंड्याचं माप मिळालेलं आहे. आता शोल्डर टू अपेक्स 10 इंच आहे. 10 प्लस अर्धा इंच जे आहे ते आपण वाढवून घेतो, कारण इथे शिलाईमध्ये थोडंसं आपलं कट होत असतं. तर इथे 10 इंच 10.5 इंच घेतलेला आहे. आता इथे पहा, कमरेची उंची घ्यायची आहे. तर कमरेची उंची 14 आहे प्लस अर्धा इंच म्हणजे 14.5 ला एक पॉइंट करून घेतलेला आहे. आता इथे हिप घ्यायचं आहे. हिप जी आहे ती 22 किंवा 23 तुम्ही कितीही घेऊ शकता. तर इथे मी 23 इंचावरती हिपचं मार्किंग करते. तर अशा पद्धतीने ही मापे सर्व घेतलेली आहेत. आता शेवटचं जे येणार आहे ती उंची, तुमची उंची जितकी असेल तितकं तुम्ही ते मार्क करून घ्या. अशा पद्धतीने आपली सर्व जी मापे आहेत ती आपण ह्या रेषा ज्या आहेत त्या आपण इथे जोडून घ्यायच्या आहेत. आता ही आपली अपर चेस्टची लाईन झाली, ही फुल चेस्टची लाईन झाली, ही कमर झाली आपली व ही हिप झाली आपली. आता इथे जे आहे ती पूर्ण उंची असणार आहे, म्हणजेच पूर्ण उंचीचं माप जे आहे ते इथे असणार आहे. अशा पद्धतीने आपल्या सर्व लाईन आलेल्या आहेत. आता आपण मार्किंग करायचं आहे, म्हणजेच आपल्याला छाती किती आहे त्यामध्ये प्लस किती करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला अगदी ड्रेस फिटिंगचा हवा असेल तर तुम्ही छातीमध्ये प्लस 3 इंच करू शकता ॲड. जर तुम्हाला थोडासा लुझिंग हवा असेल तर छातीमध्ये तुम्ही 4.25 इंच किंवा 4 इंच ॲड करू शकता. तर इथे मी काय करते, तर छाती जी आहे ती माझी 9 म्हणजेच 9 चौक 36, 9 इंचला एक पॉइंट करून घेते. प्लस 1 इंच मी लुझिंग देते, 1 इंच लुझिंग देते. कारण जो आहे तो छातीचा भाग जो आहे तो लुझिंग म्हणजेच काय तर पूर्ण छातीमध्ये आपल्याला प्लस, आता इथे छाती 36 आहे तर 36 प्लस 3 इंच घेऊ शकता म्हणजे अगदी फिटिंगचा ड्रेस बसेल. 4.25 इंच घेऊ शकता, थोडासा लूज होईल. आणि अजून तुम्हाला लुझिंगचा हवा असेल तर पुन्हा 1 इंच वाढवू शकता. तुमच्या मर्जीप्रमाणे इथे वाढवू शकता तुम्ही. तर हे सर्व मिक्स करायचं आहे, म्हणजे 36 प्लस 3.25 किंवा 4 इंच घेतला तर त्याचा जर भाग आपण घेतला अशा पद्धतीने तर ह्याचा चौथा भाग घ्यायचा. तर आता 40चा चौथा भाग किती येईल, तर 10 इंच येईल. म्हणजेच काय, छाती आपली 9 इंच आली प्लस 1 इंच म्हणजे इथे 10 इंच आलं. आता हे शिलाई मार्जिन म्हणजे जी आपण टिप मारतो किंवा माया ठेवतो त्याला आपण शिलाई मार्जिन म्हणतो, ते 1 इंच घ्यायचं आहे. ते 1 इंचापेक्षाही कमी घेतलात तरी चालेल, पण 1.5 इंच 2 इंच घेऊ नका, त्यामुळे ड्रेस अगदी व्यवस्थित दिसत नाही, फिटिंग चांगलं येत नाही. त्यासाठी शिलाई मार्जिन 1 किंवा 1.25 इंच इतकंच ठेवायचं असतं. आता फुल चेस्ट
आता सॉरी, इथे चेस्टचं माप अप्पर चेस्टचं माप आहे. तर अप्पर चेस्ट जी आहे ती माझी 35 आहे. म्हणजेच मी ते 8.25 इंचाला एक रेष कमी करते. म्हणजे हे मार्किंग येईल माझं व 1 इंच इथे येईल माझं. तर आता इथे फुल चेस्टचं म्हणजे अंतर जास्त गॅप जो आहे तो नाही आहे, त्यामुळे इतका काही फरक जाणवून येत नाही. पण ह्यात व ह्यात 1-1.5 इंचाचं अंतर असेल तर तुम्हाला नक्कीच इथे फरक जाणवेल. तर आता इथे फुल चेस्ट जी आहे ती 36 आहे. तर इथे 36ला एक मार्क करायचा आहे. पुन्हा 1 इंच इथे वाढवायचं आहे, लुजिंग द्यायचं आहे. पुन्हा 1 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आता इथे कमरेचं, आता हे झालं अप्पर चेस्ट, ही झाली फुल चेस्ट. आता इथे जी येणार आहे ती वेस्ट म्हणजेच कमर येणार आहे. तर कमर जी आहे ती 32 आहे. 32चा चौथा भाग जो आलेला आहे तो 8 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच लुजिंग द्यायचं आहे, 1 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आता हिप जी आहे ती 42 आहे. 42 प्लस 2 इंच करायचं, म्हणजेच किती येणार आहे आपली, 42 प्लस 2 केले की 44 येईल. तर 44चा चौथा भाग करायचा आहे, म्हणजेच किती आलं इथे 11 इंच घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने आपलं जे मार्किंग आहे ते मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे पहा, इथे 11 इंच आलेलं आहे. अशाच पद्धतीने खाली तुम्ही 11 किंवा 12 किंवा 12.5 इतकं तुम्ही अंतर घेऊ शकता. 12.5च्या पुढे जर गेलात तर तुम्हाला इथून थोडासा शेप द्यावा लागतो. तर आता जे हे मार्किंग केलेलं आहे ते मी मार्किंग जे आहे ते इथे जोडून घेते. तर हे पहिल्यांदा हिपचं माप आलेलं आहे. ही लाईन पहिला मी करते. जर तुम्हाला इतकं म्हणजे अंतर नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सरळ सुद्धा घेऊ शकता. जसं तुम्हाला हवं असेल तर तसं घेऊ शकता. जास्त करून लेडीजना थोडासा घेर हवा असतो. जर घेर हवा असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता. घेर जर नको असेल तर तुम्ही इथे सरळ अशा पद्धतीने जितकं तुमचं सीट घेर आलेलं आहे तसा तुम्ही घेऊ शकता. आता इथे जर तुम्हाला मार्किंग करायचं आहे, पण इथे प्लस 1 इंचचं जे आहे, आता इथे 1 इंच पण शिलाई मार्जिन दिलेलं नाही. तर इथे 1 इंच हा काय झाला, हिप प्लस 2 इंच, हिप प्लस 2 इंच घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण हिप प्लस 2 इंच त्याचा चौथा भाग करून घेतलेला आहे. आता 1 इंच आपण इथे शिलाई मार्जिन देणार आहोत. हे शिलाई मार्जिन द्यायचं माझं राहिलं होतं, तर इथे शिलाई मार्जिन दिलेली आहे. तर आता इथे अशा पद्धतीने हा भाग जोडायचा आहे. हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता हा भाग इथे अशा पद्धतीने असेल, नंतर हा अशा पद्धतीने. आता इथे थोडासा गोलाकार द्यायचा आहे, म्हणजे थोडासा शेप मध्ये द्यायचा आहे आपल्याला. इथे सुद्धा थोडासा शेप मध्ये आकार द्यायचा आहे. आता इथे जे येणार आहे ते अशा पद्धतीने येईल. आता आपल्याला जर गळा डीप करायचा असेल, आता इथे गळा कितीचा आहे, तर गळा पहा किती 5.5 इंचाचा गळा आहे. तर जर 5.5 जर शोल्डर जर आपली गळा जर 5.5 ते 6.5 इंचाचा असेल तर शोल्डर मधून 1.5 इंच वजा करावं लागतं. व तयार शोल्डर जर तुमची 2 इंच, 2.25 इंच किंवा 2.5 इंच असेल तर तुम्ही शोल्डर मधून 1.5 इंच वजा करायचा आहे. जर गळा 6.5 ते 7 मध्ये असेल तर शोल्डर मधून 2 वजा करायचा आहे. इतका काही मोठा समोरचा गळा नसतो तर तुम्ही हे 2 फक्त इथे वापरू शकता. तर 5.5 ते 6.5 माझा इतका गळा आहे समोरचा. तर मी शोल्डर मधून 1.5 इंच वजा करेन. तर शोल्डर किती आलेले आहे, तर शोल्डर 14 आलेली आहे. तर 14 मधून 1.5 इंच वजा करायचा आहे, म्हणजेच हा 1 इंच झाला. नंतर हा अर्धा इंच झाला, म्हणजे 12.5 इंच आला. 12.5चा निम्मा करायचा आहे इथे. अगदी परफेक्ट पद्धतीने मापे आहेत, म्हणून थोडीशी अवघड वाटत असली तर त्याचा पूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तर आता इथे जे आलेलं आहे ते माप 6.25 इंच आलेलं आहे. तर इथून पहा, वजा केलेली शोल्डर इकडं आहे, तर इथे 6.25 इंचाला एक मार्क करून घ्यायचा आहे. आता जे आपण 6.25 इंचाला मार्क केलेला आहे तिथून आपण अशा पद्धतीने सरळ रेष आखायची आहे. आता पहा, ही खाली रेष येते, ही वरती येते. तुम्ही म्हणाल की सरळ रेष आपण माप टाकलं तर काय फरक पडतो, तर हा फरक पडतो. इथे पहा, ही रेष इथून 1.5 इंच खाली आहे पहा, आणि ही रेष जी आलेली आहे आपण शोल्डर मधून वजा केलेली, तर ही आपली कमी आलेली आहे. तर इथून आपण सरळ रेष अशा पद्धतीने आखायची आहे. आता हे जितकं माप आहे 6.25 इंच तेच इथेही 6.25 इंचावरती, म्हणजेच हे जितकं आलेलं आहे तितकंच इथेही घ्यायचं आहे 6.25 इंच.
व ही रेष अशा पद्धतीने इथे जोडायची आहे. आता हा जो भाग झालेला आहे आपला, तर याचा आता मध्य काढायचा आहे. तर हा जो आलेला आहे याचा अशा पद्धतीने मध्य घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे मध्य आलेला आहे. आता समोरच्या आकाराला आपण अशा पद्धतीने एक आकार द्यायचा, पाव इंच आत घ्यायचं व हा आकार इथे अशा पद्धतीने जोडून इथून पाऊण इंच आकार घ्यायचा आहे. म्हणजेच काय, एक रेषेला पाव इंच कमी आकार घेऊन इथे अशा पद्धतीने हा समोरचा आर्महोलचा आकार द्यायचा आहे. तर हा समोरचा आकार झाला. आता काय करायचं आहे, तर आपल्याला इथे टक्स मायनस करायचं आहे. का, तर हे आपलं जे आहे ते अगदी परफेक्ट पद्धतीने बसायला हवं, त्यासाठी आपल्याला टक्स मायनस करायचं आहे. तर इथून शोल्डर टू अपेक्स जे आलेलं होतं ते आपण आता काय करायचं आहे, ही अपेक्सची लाईन आहे, म्हणजे आपला बस्ट पॉइंट इथे येतो. तर अपेक्स टू अपेक्स किती आलं होतं, तर 7 इंच 7.5 इंच आहे. तर इथे 4.25 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही आपली झाली बस्ट पॉइंटचा बरोबर मिडल पॉइंट येईल, ही खूण झाली. तर जर तुमची छाती आता पहा, जर तुमची छाती जर 28 ते 35 च्या मध्ये असेल, तर 28 ते 35 च्या मध्ये जर छाती असेल, तर तुमचा टक्स जो असतो तो 2.5 इंचाचा असतो. म्हणजेच आपण जे कटोरीला टक्स घेतो किंवा कोणत्याही ब्लाउजला टक्स घेतो, तो टक्स 2.5 इंचाचा असतो. तर हा 2.5 इंचाचा टक्स असतो, तर त्याचा आपण इथे वापर करतो. पहा, इथे आपण टक्स घेत असतो. म्हणजेच हा आपला जे असतं ते 2.5 इंच असतं. तर टक्स जो येणार आहे, म्हणजेच 28 ते 35चा टक्सचा पार्ट किती येतो, 2.5 इंच येतो. तर इथून आपल्याला किती घ्यायचं आहे, त्या 2.5 इंचाचा निम्मा भाग घ्यायचा आहे. म्हणजेच किती येईल, 2.5 इंचाचा निम्मा भाग म्हणजे 1.25 इंच येईल. आता इथे 1.25 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे अशा पद्धतीने, व पुन्हा हा 1.25 इंच जिथे येत आहे त्याचा आपण निम्मा भाग करायचा आहे अशा पद्धतीने. आता हा निम्मा भाग आलेला आहे तो ह्याच्या वरती द्यायचा आहे. आता हा आपला इथे पॉइंट आलेला आहे. पहिल्यांदा इथे 2.5 इंच टक्स येतो. जर छाती किती असेल, 28 ते 36 छाती असेल, तर 2.5 इंचाचा टक्स येतो. तर 2.5 इंच टक्सचा निम्मा करायचा आहे. निम्मा भाग जो आहे तो इथे घ्यायचा आहे. म्हणजेच 2.5 इंचाचा निम्मा इथे घ्यायचा आहे व पुन्हा आपण याचा निम्मा करायचा आहे व त्याच्यावरती द्यायचा आहे. तर टोटल किती येतो, तर टोटल आपल्याला 1.8 इंच येतं. तर ही रेष जी आहे ती ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे तिरकी अशा पद्धतीने. आता ही रेष आपण इथे जोडलो, तर आता काय करायचं आहे, तर आता आपल्याला अजून एक मार्क करायचा आहे की ज्यामुळे हा टक्स मायनस होईल. तर काय करायचं, जो 2.5 इंचाचा टक्स होता त्याचा 2.5 इंचाचा निम्मा करायचा. 2.5 इंचाचा निम्मा किती येतो पहा, तर 2.5 इंचाचा निम्मा 1.25 इंच येतो. इथून अर्धा इंच खाली घेऊन आपण इथे 1.25 इंचला एक पॉइंट करायचा आहे अशा पद्धतीने, व ही रेष अशा पद्धतीने पुन्हा आखायची आहे. आता हा जो झाला तो हा आपला टक्स मायनस होणार आहे. त्यामुळे आपल्याला आर्मोलला मुंड्याला जी चुनी येते, तर ती चुनी येणार नाही आपल्याला. जसे मॉलमध्ये जसे ड्रेस आपले परफेक्ट फिटिंगचे असतात त्या पद्धतीचा हा ड्रेस बनत आहे. आता इथेही आपल्याला टक्स मायनस करायचा असतो, तर ह्याचा जो निम्मा येतो, म्हणजेच आता हे 1.25 इंच आलेला आहे, 1.25 चा निम्मा म्हणजेच किती, पाऊण इंच येणार आहे. तर पाऊण इंच जे आहे ते मार्क इथे करायचं आहे. म्हणजेच काय, तर इकडे इकडे आपल्याला पाऊण इंच व इकडे पाऊण इंच मार्क करायचं आहे. अशा पद्धतीने ठेवायचं आहे. इथून पाऊण इंच व इथून पाऊण इंच अशा पद्धतीने टोटल पाऊण इंचचा आपल्याला इथे मार्क करायचा आहे. म्हणजेच किती येईल, तर एक 2 रेषा इकडे येतील व 2 रेषा इकडे येतील. अशा पद्धतीने हे मार्क असेल, तर हा टक्स मध्याला अशापर्यंत आपल्याला इथे मायनस करायचा आहे. पाहू शकता, ह्याचा निम्मा इथे घेतला आपण, म्हणजेच पाऊण इंच टक्स इथे आपण घेतलेला आहे. आता हे सुद्धा आपलं जे आहे ते वजा होणार आहे.
तर हे अशा पद्धतीचं मार्किंग असतं. तर हे मार्किंग आपण शिकायला हवं, तरच तुम्हाला ड्रेस अगदी परफेक्ट येतील, बसतील. तरच तुम्ही यामध्ये अगदी परफेक्ट पद्धतीने करिअर करू शकता. तुम्ही दुसऱ्यांचे ड्रेस शिवून देऊ शकता. तर आज पुरतं मी इथंच थांबते. पुढच्या व्हिडिओमध्ये हे कटिंग करून कशा पद्धतीने ड्रेसवरती मापे टाकायचे आहेत ते पाहूया. जर व्हिडिओ तुम्हाला अवघड वाटला असेल तर तुम्ही एक नाही तर 2-3 वेळा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे ही मापे लक्षात येतील. परत अशा पद्धतीने मापे न टाकता मी डायरेक्ट इथे आता जो आहे तो पॅटर्न तयार करून घेईन व ह्या पॅटर्नवरून आपण दुसऱ्या ड्रेसचे कशा पद्धतीने फक्त कटिंग दाखवलं जाईल किंवा अशाच पद्धतीचे जे ड्रेस असतील तर वेगवेगळ्या पद्धतीने मापेही टाकली जातील. आता हा झाला, हा पोर्शन झाला, हा अगदी परफेक्ट पद्धतीने आपण कटिंग शिकलेला आहोत इथे. तर हे कशा पद्धतीने कट करायचं ते आपण उद्याच्या भागात बघूया व कसा टक्स मायनस करायचा हेही पाहूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.